नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 2 लाखांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे। यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे आणि कोणाला 2 लाखापर्यंत कर्जमाफी भेटणार आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडके शेतकरी मित्रांनो, या पार्श्वभूमीवर सरकार विभागाने बँकेकडून 54 रकण्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करायला सुरुवात केलेली आहे। त्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती सरकार विभागांचे राज्य सरकारला सादर केली आहे। आता मे अखेर मंत्रिमंडळात कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अंदाजे 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे प्राथमिक माहिती समोर येत आहे। सहकार विभागाने कर्जमाफीच्या अनुषंगाने बँकेकडून तब्बल 54 रकान्या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे। त्यात बँकेची शाखा, IFSC कोड, संस्था ID, सभासद क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्यांचे नाव, लिंग, जात, मोबाईल क्रमांक, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड, ॲग्रिस्टॅग क्रमांक, जमीन रेकॉर्ड प्रकार, ग्राहक ID, बचत खाते क्रमांक, 2022-23 मधले खाते क्रमांक, मंजूर कर्ज रक्कम, कर्ज वितरित दिनांक, वितरित रक्कम, पीक कर्ज संयुक्त खाते आहे का, पिकांचे नाव, कर्ज कालावधी, परतफेडीची मुदत, प्रत्यक्ष परतफेडीची तारीख, परत केलेली मुद्दल रक्कम, व्याजदर व परत केलेली एकूण रक्कम अशी माहिती 52 रकान्यात शेतकऱ्यांकडून मागवण्यात येत आहे। 2022-23, 23-24 आणि 24-25 या वर्षातील ही माहिती आहे। बँकेने त्याकडील 3 वर्षातील थकबाकीदार व नियमित कर्जदाराची माहिती त्या रकान्यात भरून सहकार विभागाला पाठवली। आता सरकारकडून निकष निश्चित केले जात आहे। त्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल असे वरिष्ठ सूत्रांनी नमूद केलेले आहे। कर्जमाफीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। या समितीने एप्रिलमध्येच अहवाल सरकारला सादर केला आहे। आता सरकार विभागाला देखील 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या काळातील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सरकारला दिली जात आहे। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना त्याकडील कर्ज बँकांना भरावे लागणार आहे। तत्पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार असे सुद्धा सरकारने नमूद केलेले आहे। तुम्हाला लवकरात लवकर कर्जमाफी मिळेल आणि याबद्दल जेव्हा पण GR निर्गमित होईल तोपर्यंत आपण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवू। आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।